आज दुपारी जेवणासाठी चपाती भाजी वरण भात असं काहीच खायची इच्छा नव्हती. मग म्हटलं काहीतरी स्ट्रीट स्टाईल चटपटीत बनवावं. तर यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. 1 वाटी इथे मी मैदा घेतला आहे. इथे मी अर्धा गव्हाचं पीठ अर्धा मैदा घेतला आहे. तुम्ही 2 वाट्या गव्हाचं पीठ किंवा 2 वाट्या मैदा घेऊ शकता. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर 2 चमचे तेल घातलं आहे. सगळं मिक्स करून पाणी घालून हे पीठ आता मळून घ्यायचं आहे. इथे मी आता पीठ मळून घेतलं आहे. यावरती पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. हे पीठ सेट होतं आहे तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूया. तर इथे मी पनीर घेतलं आहे. 200 ग्राम पनीर आहे. हे आता कट करायचे. तर याचे असे लहान पीस मी करून घेते. इथे आता एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी किंवा 3 ते 4 चमचे दही घेतलं आहे. थोडंसं घट्ट दही घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे घरगुती लाल तिखट घातलं आहे. अर्धा चमचा धने पूड घातली. पाव चमचा हळद घातली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातला. यानंतर पाव चमचा मी इथे काळं मीठ घातलं आहे. चवीप्रमाणे नेहमीचं मीठ घातलं. चाट मसाला घातला पाव चमचा आणि यानंतर यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी हातावरती कुस्करून घालायची आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पनीर यामध्ये घालायचं आहे. पनीरला हे सगळा मसाला जो आहे तो लावून घ्यायचा आहे. आता हे पनीर असंच 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया. इथे आता मी भाज्या चिरून घेतल्यात. तर यामध्ये मी टोमॅटो घेतला आहे, शिमला मिरची, कांदा आणि इथे मी आलं लसूण किसून घेतलं आहे. सगळ्या भाज्या अशा उभ्या चिरून घ्यायच्यात. गॅसवरती इथे आता मी एक पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे आणि 1 चमचा इथे मी बटर घातलं आहे. गरम झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण घालायचं आहे आणि आलं लसूण कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या. आलं लसूण परतल्यानंतर यामध्ये पनीर घालायचं आहे. आता गॅस मोठा करायचा आहे आणि पनीर आपल्याला 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. पाहायला असं तेल सुटलं आहे. यामध्ये आता चिरून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत. सगळं छान मिक्स करायचं आहे. आता हे स्टफिंग आणखी चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप घातले. सगळं मिक्स करायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर आज आपण पनीर काठी रोल बनवतो आहे. तर याचं हे स्टफिंग तयार झालं आहे. अगदी मस्त चटपटीत असं स्टफिंग तयार झालं आहे. आता आपण हे पीठ जे सेट होण्यासाठी बाजूला ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेऊया. हाताला तेल लावून छान सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता या पिठातला एक गोळा मी घेतला आहे. तर इथे 6 गोळे माझे तयार झाले आहेत. तर इथे आपले 6 पनीर काठी रोल एवढ्या पिठामध्ये तयार होतील. एक गोळा मी इथे सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटल्यानंतर यावरती तेल लावायचं आहे. सगळीकडे ब्रशने असं एकसारखं तेल लावून घेतलं. यावरती सुकं पीठ पसरवायचं आहे आणि यानंतर आपण असं पेपर फॅन असं फोल्ड करतो त्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे. इथे मी आता लच्छा पराठा बनवते. तर तुम्हाला जर असं लेयर्सवाला पराठा नको असेल तर तुम्ही साधी पोळी लाटू शकता. याला तसं
रोल करायचं आहे आणि याचं जे टोक आहे ते असं फोल्ड करायचं आहे आणि आता हा गोळा पुन्हा सुक्या पिठामध्ये घोळून लाटून घ्यायचा आहे. यामुळे अगदी मस्त असे लेयर्स येतील पराठ्याला. तर हा पराठा लाटून तयार आहे. आता आपण हा भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. पराठा घालायचा आहे आणि दोन्ही बाजूने अगदी मस्त असा हा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी बटर लावून हा पराठा भाजून घेतला. पहा अगदी मस्त याचे लेयर्स सुटलेत. लेयर्स पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने सगळे पराठे इथे मी भाजून तयार केलेत. आता आपण पनीर काठी रोल इथे तयार करूया. तर इथे मी एक पराठा घेतला आहे. यावरती मेयोनीज घातलं. यावरती टोमॅटो केचप घालायचं आहे. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर इथे तुम्ही शेजवान चटणीसुद्धा घालू शकता. सगळं पसरवून घ्यायचं आहे. यावरती ते तयार केलं स्टफिंग घालायचं आहे. वरून इथे मी कोबी चिरून घातला आहे. कांदा, तिखट आवडत असेल तर इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आणि कोथिंबीर मी घातली आहे आणि चीजसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. मी घातलेलं नाही आहे. आता हे फोल्ड करूया. तर हा आपला मस्त चटपटीत असा पनीर काठी रोल तयार झाला आहे. मार्केटपेक्षाही मस्त असा पनीर रोल तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. चवीला खूपच छान लागतात हे. तर भाजी चपातीचा कंटाळा आला असेल तर कधीतरी तुम्ही अशी चटपटीत पनीर काठी रोल नक्की ट्राय करून पहा. लहानच काय मोठ्यांनासुद्धा आवडतील असे मस्त ही रेसिपी आहे. तर आजची ही पनीर काठी रोलची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.